सध्या चोपडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांनी आता कुठेतरी पेरणीला सुरुवात केली आहे। आपण पाहू शकतो की शेतकरी हा आपल्या शेतामध्ये पेरणी करताना दिसतात। याशिवाय आता जे बागायती कापूस मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी लागवड केला होता त्याची कोळपणे असेल, निंदणी असेल, हेही काम शेतकरी मोठ्या जोमाने करत आहे। आता कुठेतरी पावसाला सुरुवात झाली म्हणून शेतकरी सुकावला असला तरी शेतमजुरांना देखील हाताला काम मिळालं आहे। आपण पाहू शकतो की यावर्षी एल निनोने कमी प्रमाणात पाऊस सांगितला आहे, परंतु बळीराजाला आशा आहे की यावर्षी दुष्काळ न पडता मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला पाहिजे। कारण की पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला म्हणजे शेतकऱ्यांना कुठेतरी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं व त्याच्या पेरलेल्या बियाणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याला उत्पन्नात देखील मोठी आशा असते। म्हणून यावर्षी बळीराजाने एकच अपेक्षा केली की परमेश्वराने यावर्षी मुबलक प्रमाणावर पाऊस पडावा, जेणेकरून शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट येऊ नये, हीच अपेक्षा या निमित्ताने बळीराजाने केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।